नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा सर्वांचं पुनश्च स्वागत। आज आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या टॉपिकचा पुढचा तिसरा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी घेत आहोत। प्रथम हा प्रॉब्लेम आपण समजावून घेऊया आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला या ठिकाणी शेवटी दोन मेथडनुसार या कंपनीच्या शेअरचं व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे। पहिली मेथड आहे इंट्रिन्सिक वर्थ मेथड आणि दुसरी आहे यील्ड मेथड। प्रथम आपण प्रॉब्लेम बघूया। फॉलोइंग इज द समराइज्ड बॅलन्स शीट ऑफ महिंद्रा लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2016। यामध्ये 5000 इक्विटी शेअर्स फुल्ली पेड अप आहे 100 रुपीजचे। त्यानंतर शेअर प्रीमियम, जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन। तर अशा वेगवेगळ्या लायबिलिटीज या ठिकाणी दिलेल्या आणि टोटल अमाउंट आहे 16,03,400। त्याचवेळीस ॲसेट साईडला वेगवेगळ्या ॲसेट्स आहेत आणि मग पुढे ते बघा, पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला सांगतात द कंपनी ट्रान्सफर्स 20% ऑफ इट्स प्रॉफिट आफ्टर टॅक्स टू जनरल रिझर्व। नेट प्रॉफिट बिफोर टॅक्सेशन of the last 3 years have been as follows। आणि मग 3 वर्षांचा या ठिकाणी आपल्याला त्यांनी प्रॉफिट दिलेला आहे। त्यानंतर शेवटच्या पॅरेग्राफमध्ये ते म्हणतात मशिनरी इज व्हॅल्यूड ॲट ₹3,20,000। ॲव्हरेज इन दिस टाईप ऑफ बिझनेस इज 20% अँड द रेट ऑफ टॅक्स इज 50%। आणि मग शेवटी मगाच आपण म्हटलं होतं की कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ 1 इक्विटी शेअर्स ऑन द बेसिस ऑफ इंट्रिन्सिक ऑर यील्ड मेथड। तर मित्रांनो, प्रथम आपण या व्हिडिओच्या पार्टमध्ये ही जी पहिली मेथड आहे इंट्रिन्सिक वर्थ किंवा यालाच आपण म्हणतो नेट ॲसेट मेथड किंवा त्यालाच आपण दुसरं नाव देतो ब्रेकअप व्हॅल्यू मेथड किंवा ॲसेट बॅकिंग मेथड। तर त्यानुसार या महिंद्रा लिमिटेडच्या एका शेअरची व्हॅल्यू किती हे आपण इथं सोडवूया। मग आता जर शेअरचं व्हॅल्युएशन या पद्धतीने करायचं असेल तर त्याच्या स्टेप्स आपल्याला माहीत असल्या पाहिजे। मग काय आहेत बरं त्या स्टेप्स? तर त्याची पहिली स्टेप आहे स्टेप नंबर 1 त्याला पाहिजे तर आपण म्हणूया कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर। तर ही आहे आपली नेट ॲसेट मेथडनुसार शेअरचं व्हॅल्युएशन करण्यासाठीची पहिली स्टेप, कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स। मग एक छोटासा मी या ठिकाणी टेबल ड्रॉ केलेला आहे। या ठिकाणी मी घेतो पर्टिक्युलर्स आणि इनर आणि आउटरचे 2 अमाऊंटसाठीचे कॉलम या पद्धतीने। मग आता आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर आपल्याला नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर कॅल्क्युलेट करायच्या आहेत। मग आपण नेट ॲसेट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो तर प्रेझेंट व्हॅल्यू ऑर रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स मायनस थर्ड पार्टी ऑर एक्सटर्नल लायबिलिटीज। तर या पद्धतीने आपण ही नेट ॲसेट कॅल्क्युलेट करत असतो। म्हणून इथं पर्टिक्युलरच्या फर्स्ट लाईनमध्ये मी इथं म्हणतो प्रेझेंट व्हॅल्यू किंवा त्यालाच आपण रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स असं म्हणूया, बरोबर। आणि मग त्यासाठी आता आपण पुन्हा एकदा प्रॉब्लेमकडे जाऊया। मग बॅलन्स शीटच्या ॲसेटला या बॅलन्स शीटच्या ॲसेटला पहिली ॲसेट आहे मशिनरी 2,40,000, फर्निचर 1 लाख, स्टॉक 6,20,000,
डेटर्स 2,06,000, कॅश इन हँड 3,400, कॅश ॲट बँक 4,34,000. अशा टोटल ॲसेट्स आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत 16,03,400. मग आता या ज्या काही सगळ्या ॲसेट्स आहे या ॲसेटच्या रिअलायझेबल व्हॅल्यू किंवा आजच्या तारखेच्या प्रेझेंट व्हॅल्यू आपल्याला प्रॉब्लेममध्ये कुठे दिलेल्या दिसतात का बॅलन्स शीट व्यतिरिक्त? तर थर्ड पॅरेग्राफ बघा. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये एक वाक्य आलेलं आहे, मशिनरी इज व्हॅल्यूड ॲट ₹3,20,000. म्हणजे ह्या काही ज्या सगळ्या वेगवेगळ्या ॲसेट्स आहे फ्रॉम मशिनरी टू कॅश ॲट बँकपर्यंत पैकी फक्त आपल्याला आजच्या तारखेची जी रिअलायझेबल व्हॅल्यू आहे मशिनरीची तेवढीच फक्त प्रॉब्लेममध्ये दिलेली दिसते 3,20,000. इतर ज्या ॲसेट आहे फर्निचर, स्टॉक, डेटर्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक यांच्या मात्र आपल्याला सेपरेट व्हॅल्यूज दिलेल्या नाही. आणि जेव्हा एखाद्या ॲसेटची ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला प्रेझेंट व्हॅल्यू किंवा रिअलायझेबल व्हॅल्यू दिलेली नसते अशा वेळेस त्या ॲसेटची रिअलायझेबल व्हॅल्यू कोणती गृहीत धरायची असते? तर जी बॅलन्स शीटमध्ये दिलेली बुक व्हॅल्यू आहे तीच या ठिकाणी गृहीत धरायची असते. मग चला मित्रांनो, आपण आता या सर्व प्रेझेंट व्हॅल्यू किंवा रिअलायझेबल व्हॅल्यूजमध्ये एक एक ॲसेट घेऊया. तर ॲज पर बॅलन्स शीट पहिली ॲसेट काय होती बघा इथे, मशिनरी. मग मी ती पहिली ॲसेट इथं घेतो, मशिनरी. मशिनरीची बुक व्हॅल्यू 2,40,000 आहे, परंतु ॲज पर ॲडजस्टमेंट त्यांनी थर्ड पॅरेग्राफमध्ये रिवाइज व्हॅल्यू आपल्याला 3,20,000 दिलेली आहे. त्यामुळे जी रिवाइज व्हॅल्यू ती घ्यायची 3,20,000. पुढची ॲसेट आहे बघा फर्निचर, म्हणून मी इथं फर्निचर घेतलं आहे. फर्निचरची फक्त बॅलन्स शीट व्हॅल्यू आहे, आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये सेपरेट रक्कम दिलेली नाही, त्यामुळे बॅलन्स शीटचीच अमाऊंट आपण घेणार आहोत ॲज अ रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणून. त्यानंतर पुढची ॲसेट आहे स्टॉक. स्टॉकच्या बाबतीत सुद्धा तेच आहे, फक्त बॅलन्स शीटचीच बुक व्हॅल्यू आपल्याला अवेलेबल आहे म्हणून तीच रिअलायझेबल व्हॅल्यू आपण या ठिकाणी मेन्शन करणार. पुढे आहे डेटर्स. डेटरच्या बाबतीत सुद्धा तोच नियम, जी बुक व्हॅल्यू आहे तीच आपण या ठिकाणी रिअलायझेबल व्हॅल्यू म्हणून घेतली. त्यानंतर कॅश इन हँड. आता कॅश इन हँड म्हणजे आपल्या स्वतःकडे असलेली अमाऊंट, तर तिची रिअलायझेबल व्हॅल्यू देण्याची गरजच नाही आहे, कारण जी काही बुक व्हॅल्यू असते तीच रिअलायझेबल व्हॅल्यू असते. किंवा कॅश ॲट बँकच्या बाबतीत सुद्धा तोच नियम आहे, म्हणून कॅश ॲट बँक. आणि कॅश ॲट बँकची जी व्हॅल्यू आहे ती आहे 4,34,000. या पद्धतीने मित्रांनो आपण काय केलं तर या ठिकाणी इनर कॉलममध्ये या सर्व ॲसेटच्या फिगर्स आपण इथं मेन्शन केल्या. आणि त्यानंतर आता आपल्याला या सर्व ज्या काही 6 ॲसेट्स आपल्याला फ्रॉम मशिनरी टू कॅश ॲट बँक दिलेल्या आहेत, ज्या आपण इनरला मेन्शन केल्या, त्यांची आता टोटल करूया आपण. आणि ती टोटल मी आउटरला घेतो, ती येते 16,83,400. तर ही आली आपली टोटल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. आता मला काय हवं आहे तर नेट ॲसेट हव्या आहेत. मग नेट ॲसेट कशा काढायच्या तर ह्या टोटल प्रेझेंट ऑर रिअलायझेबल व्हॅल्यू ऑफ ॲसेट्समधनं ज्या थर्ड पार्टी लॅबिलिटीज आहेत त्या डिडक्ट करायच्यात, मायनस करायच्यात, वजा करायच्या. म्हणून इथे पर्टिक्युलरमध्ये पुढे म्हणा लेस आणि तिथं घ्या लेस थर्ड पार्टी किंवा ऑब्लिक करून एक्सटर्नल लॅबिलिटीज. मित्रांनो पुन्हा जो ॲसेटसाठी जो नियम आपण वापरला ना तोच लॅबिलिटीसाठी पण इथं वापरायचा. काय तर ज्या थर्ड पार्टी किंवा एक्सटर्नल लॅबिलिटीज आहे त्यांची सुद्धा जी काही ॲक्च्युअल ऑन द डेट ऑफ बॅलन्स शीटची जी पेबल व्हॅल्यू असेल ती इथं विचारात घ्यायची. मग आता आपल्याला लॅबिलिटीच्या बाबतीत कुठेच ॲडजस्टमेंटमध्ये स्वतंत्र वेगळं पेमेंट दिलेलं नाही आहे, त्यामुळे आपण पेएबल व्हॅल्यू कोणती घेणार तर जी बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला त्यांनी मेन्शन केलेली आहे तीच. मग आता प्रथम आपण काय करूया तर लॅबिलिटी साईडला ज्या वेगवेगळ्या लॅबिलिटीज दिलेल्या आहेत तर त्यातली थर्ड पार्टी लॅबिलिटी किंवा एक्सटर्नल लॅबिलिटीज कोणत्या आहेत ते हे तर इक्विटी कॅपिटल 5 लाख,
शेअर प्रीमियम, जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, या सगळ्या फिगर ज्या मी आत्ता इथं रीड केल्या वाचल्यात ह्या कोणाच्या आहेत बरं? या सर्व आहेत इक्विटी शेअर होल्डरच्या मालकीच्या. त्यामुळे त्या काही थर्ड लॅबिलिटीज होणार नाहीये. मग थर्ड पार्टी लॅबिलिटीज फक्त ह्या प्रॉब्लेममध्ये काय आहे? सन्ड्री क्रेडिटर्स 4,09,400 आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 1,97,000. तर चला मग ह्या दोन या ठिकाणी घेऊया आपण. फर्स्ट इथं थर्ड पार्टी लॅबिलिटीजमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स इनर कॉलममध्ये ती रक्कम मी घेतली 4,09,400. त्यानंतर पुढची प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ती आहे 1,97,000. तर ह्या दोनच फक्त आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये एक्सटर्नल किंवा थर्ड पार्टी लॅबिलिटीज दिलेल्या आहेत. त्या आपण इनरला घेतल्यात आणि ह्या दोघांची टोटल मी आता आउटरला घेतो आणि ती आउटरला दोघांची टोटल येते 6,06,400. तर ही टोटल आपण केली आणि ही टोटल केल्यानंतर मित्रांनो काय करायचं? तर ही जी प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ ॲसेट आहे जी आपण इथं आउटरला लिहिली आहे बघा 16,83,400, त्यामधनं ह्या थर्ड पार्टी लॅबिलिटीची जी टोटल आपण केली आहे 6,06,400 ती मायनस करायची आणि रक्कम शोधायची आणि ती रक्कम येते 10,77,000. आणि आलेली ही रक्कम म्हणजेच काय आहे? तर ती आहे नेट ॲसेट, बरोबर. परंतु आता ही जी नेट ॲसेट मी शोधलेली आहे 10,77,000, तर ही कोणासाठी अवेलेबल आहे? तर ह्या रकमेवरती पहिला अधिकार असतो तो प्रेफरन्स शेअर होल्डरचा. मग प्रॉब्लेममध्ये आपल्याला लॅबिलिटी साईडला काही प्रेफरन्स कॅपिटल दिलेलं दिसतंय का? तर नाही. त्यामुळे ही जी संपूर्ण रक्कम आपण कॅल्क्युलेट केली 10,77,000 ही कोणासाठी अवेलेबल असणार आहे? तर इक्विटी शेअर होल्डरसाठी. म्हणून त्याला टायटल द्यायचं इथे या रकमेला नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. आणि ती रक्कम आपल्याला माहीत झाली 10,77,000. एकदा का मित्रांनो तुम्ही नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर्स कॅल्क्युलेट केले की आपलं काम आता खूप सोपं झालंय. आता आपल्याला काय करायचंय? तर स्टेप नंबर 2 कडे जायचंय. म्हणून मी इथे स्टेप नंबर 2 म्हणतोय. ही जी स्टेप केली नाही तर ही आपली नंबर 1 होती. कॅल्क्युलेशन ऑफ नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. इथे आपण नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स कॅल्क्युलेट केल्यात. आता आपण जाऊया स्टेप नंबर 2 कडे. मग स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं असतं मित्रांनो? तर इंट्रॅन्सिक व्हॅल्यू पर शेअर कॅल्क्युलेट करायची असते. म्हणून त्याला टायटल देतो मी. तिथं म्हणतो मी इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर इज इक्वल टू, आणि हा फॉर्म्युला आता तुमच्या लक्षात असला पाहिजे. आणि काय आहेत बरं? तो खूप सोपा आहे. नेट ॲसेट्स अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय किंवा अपॉन डिवायडेड बाय. तर कशाने त्याला डिवाइड करायचं? तर टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स सबस्क्राइब्ड बाय शेअर होल्डर्स. मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आपल्या ह्या ज्या काही अमाऊंट्स आपल्याकडे किंवा फिगर्स अवेलेबल झालेल्या आहेत त्या घेऊया. नेट ॲसेट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर जस्ट स्टेप नंबर 1 मध्ये आपण कॅल्क्युलेट केली होती. किती होती? 10,77,000. म्हणून 10,77,000 अपॉन टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स
सबस्क्राईब्ड बाय शेअर होल्डर्स किंवा सबस्क्राईब बाय पीपल किंवा पब्लिक. आणि चला बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बघा काय म्हटलेलं आहे, 5000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली पेडअप आहे आणि 5 लाख. मग किती घेणार आपण या ठिकाणी, तर 5000 हा नंबर आहे, मग तो नंबर घ्यायचा या ठिकाणी. 10,77,000 डिवायडेड बाय 5000 आणि सॉल्व करा बरं मित्रांनो. मग इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर ही येते 10,77,000 डिवायडेड बाय 5 केल्यानंतर ती येते ₹215.4 किंवा 40. म्हणजेच याचा अर्थ पहिल्या मेथडनुसार, नेट ॲसेट मेथडनुसार किंवा ब्रेकअप व्हॅल्यू मेथड किंवा ज्याला आपण ॲसेट बॅकिंग मेथड किंवा इंट्रिन्सिक व्हॅल्यू असं नाव दिलेलं आहे, तर त्यानुसार या महिंद्रा लिमिटेडच्या एका शेअरची व्हॅल्यू आपल्याला किती येताना दिसते, तर 215.40 पैसे एवढी आपल्याला ह्या ठिकाणी शेअरची व्हॅल्यू आलेली दिसते. मित्रांनो, ही झाली पहिली मेथड. परंतु इथे त्यांनी आपल्याला परत काय सांगितलेलं आहे की ह्याच महिंद्रा लिमिटेडच्या ह्या शेअरची दुसऱ्या मेथडनुसार सुद्धा तुम्ही व्हॅल्यू काढा. आणि ती मेथड कोणती आहे, यील्ड मेथड किंवा यील्ड वर्थ किती आहे त्याचं ते त्यांनी आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. पण मित्रांनो, वेळेची मर्यादा खूप वाढते, म्हणून आता याच्या पुढच्या व्हिडिओच्या पार्टमध्ये हाच प्रॉब्लेम आपण ह्या यील्ड मेथडनुसार सॉल्व करूया. तर तोही आपण बघा.